किती जुनी जुनी घर आहेत बघा ना, ह्यांना मस्त मेंटेन केलं तर काय वाटेल यार. हे पण किती जुनं घर आहे, 100 वर्षापेक्षा जुनं घर असेल हे. अशी घरं टिकवली पाहिजेत. आणि या रस्त्याला तुम्ही पावसाळ्यात नक्की या, एकदा तरी या. जितके सुद्धा आपले सबस्क्रायबर मंडळी हा व्हिडिओ बघतायत ना, हा रस्ता तुम्ही पावसाळ्यात नक्की या. तुम्हाला पुन्हा पुन्हा या रस्त्याने यावंसं वाटेल. आणि इथे चुकण्यासारखे बरेच 2-3 स्पॉट आहेत त्याच्यामुळे इथून येताना गुगल मॅप नक्की लावा. आणि त्याच्या आधी रस्ता थोडा स्टडी करा की आपण कुठे चाललो आहे. आणि आपण 2 व्हीलरचा मॅप लावला की 4 व्हीलरचा मॅप लावला ते सुद्धा लक्ष टाकायचं. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर माझा मागचा सीन बघून तुम्हाला कळलं असेल की आता आपण निघालेलो राईडला. तर बरोबर आहे. तर आत्ताच आपण कंप्लीट केली होती आपल्या कोकणची राईड. तर पुन्हा एकदा कोकणात निघालेलो आहे. तर आता यासाठी निघालो आहे की पालखी घरी येणार आहे, देव आपल्या घरी येणार आहेत. तर आजचा प्रवाससुद्धा आपला 380 ते 400 किलोमीटरचा आहे. परंतु यावेळेला मी मुंबई गोवा हायवेने नाही जात आहे. तर यावेळेला मी एक्सप्लोर करतो आहे खोपोली, खालापूर, पाली, निजामपूर, माणगावला आपण बाहेर पडू. आणि माणगावनंतर आपला रस्ता रूट सेमच असणार आहे. तर हा रस्ता कसा काय आहे, तर भले आपल्याला थोडेसे किलोमीटर आणि वेळसुद्धा जास्त लागेल या व्हिडिओमध्ये, पण काहीच नवीन बघायला मिळेल. तर इथपर्यंत आपले आता 80 किलोमीटर झालेत. आणि सकाळी 7:30ला निघालो होतो, 9:30 वाजलेत. तर आता नाश्ता करायला थांबलो आहे. तर हे आहे हॉटेल सिद्धिविनायक. आणि आता आपण आहोत कलावंतीन दुर्गाच्या थोडं पुढे आहेत. आणि इथे आपली रुस्तम फुल रेडी. तर आता फटाफट नाश्ता करूया. आणि नाश्ता करेपर्यंत 80 किलोमीटरचा जो प्रवास केला त्याचा थोडा रिकॅप बघा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर सुंदर अशी सकाळ आणि आता वाजलेत 7:30. आणि आजचा प्रवास माझा आहे मुंबई टू कोकण असा. तर बरोबर ऐकलात की पुन्हा एकदा चाललेलो आहे मी कोकणामध्ये. तर पुन्हा एकदा मी चाललो आहे कोकणामध्ये. आणि आज आहे माझ्यासोबत तुमची वहिनी अन्वी मॅडम. तर आज आमचा कपल राईड आमची असणार आहे आजची. आणि आता वाजलेत 7:30 आणि टोटल किलोमीटर आहे 380 किलोमीटर. तर बघूया आज आपल्याला किती असा वेळ लागणार आहे. कारण आता मुंबईमधून बाहेर पडतानाच मस्त अशी ट्रॅफिक लागणार आहे. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला मी नवीन रस्ता दाखवणार आहे. नवीन नाही, आपण आधीसुद्धा गेलो आहे. तर मुंबई गोवा महामार्ग गेल्या सिरीजमध्ये आपण पाहिला. तर या सिरीजमध्ये जाताना मी एक्सप्लोर करणार आहे पाली, निजामपूर आणि माणगाव मार्गे आपण जाणार आहोत. आणि गावावरून येताना मी मलकापूर, कराड मार्गाने येणार आहे. मलकापूर, कराड, पुणे असं करत. तर या सिरीजमध्ये मस्त असं काही नवीन मलासुद्धा पाहायला मिळेल, तुम्हालासुद्धा पाहायला मिळेल. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बघूया ही सिरीज आपली कशी काय एक्सायटिंग आणि रोमांचक होणार आहे. तर आता पहिलं आधी काम करायचं आहे. माझी जी 360ची स्टिक आहे ना, ती आता भावेशच्या घरी आहे. कारण सोपानच्या लग्नामध्ये मंगलाष्टक बोलताना मी एक शॉट घेतला होता. तर त्याच्यानंतर भावेशकडेच दिली, तर ती त्याच्या बॅगेतून त्याच्या घरी गेली. तर आता आपण 360 स्टिक घेऊया. कारण आपल्याला देवाच्या पालखीचे, त्याच्यानंतर आता आपण जातो आहे कपल राईड. तर आपले 360 शॉट घ्यायचे. तर त्या इनविजिबल स्टिकशिवाय ते अपुरे आहेत. तर त्याच्यामुळे ती स्टिक इम्पॉर्टंट आहे. तर आता इथून घेऊया, कुरारमध्ये आपल्याला जायचं आहे, कुरार विलेज. तर स्टिक घेऊया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. चला गावी. तर आता सेल्फी स्टिक घेण्यामध्ये वाजलेत 8. आणि मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो गावी तेव्हा 8 वाजता आपण कोलाड इंदापूरच्या दरम्यान होतो. आणि माणगावला आय थिंक 8:30च्या दरम्यान पोचलो होतो. तर आता 8 आपल्याला मालाडमध्येच झालेत.
तर आता बघूया, आजची जर्नी मस्त अशी कडक कडक उन्हातली असणार आहे, कारण दुपारी 11, 12, 1, 2 वाजताच्या दरम्यान आपण घाटाबिटामध्ये कुठेतरी असू, काय माहीत. सो बघू आजची जर्नी. तर नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा रूट मॅप सांगतो तुम्हाला. तर आता मुंबईपासून सांताक्रूझ करत मानखुर्द, वाशी आणि वाशीच्या नंतर JNPT नंतर सरळ जाणार आहोत आपण आणि खालापूर रोडला आपण राईट घेणार आहोत, खालापूर पाली रोडला. आणि त्याच्यानंतर पाली निजामपूर मार्गे आपण माणगावला बाहेर पडू. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तो रस्ता आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. आणि या पाली, खालापूर आणि निजामपूर रोडला तुम्ही शक्यतो उजेडामध्येच हा क्रॉस करा, कारण संध्याकाळी तिकडे कोणी नसतं, त्यामुळे संध्याकाळी अवॉइड करा. तर समोर ट्रॅफिक थांबवले आहे आणि या बेअकलाला इतकी अक्कल नाही, इतका हॉर्न वाजवतोय, इतका हॉर्न वाजवतोय, इतकी घाई होती ते लवकर निघायचं ना. चला, हे हॉर्न वाजवणारे इतके डोक्यात जातात ना, खूप इरिटेट करतात. काहीतरी झालंय म्हणूनच. हे बघा इथे ॲक्सिडेंट झालाय. बापरे, आणि हॉर्न वाजवतं बैल साला. तरी मुंबईतली ट्रॅफिक क्लिअर करूया. तर हा आहे वाशीचा नवीन टोल नाका टुवर्ड्स पनवेल जाताना. तर याची 2 व्हीलर लाईन आहे ना जरा वेगळी आधीपासूनच सुरू होते, तर ती लगेच दिसण्यात नाहीत. ज्याला माहिती नाही तो मधूनच सरळ जातो. तर मंडळी 1.5 तास राईड करून आपण पोचलोय कळंबोली मॅकडीला. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे त्या एक्सप्रेसवे डायरेक्ट पुणा, पण आपण जाणार आहोत आता ओल्ड गोवा मार्गाने. आणि आता भूक पण लागली कारण 9 वाजलेत आणि 55 किलोमीटर आपण राईड केली आहे नॉनस्टॉप. तर ट्रॅफिक होती परंतु आलो आपण फटाफट. मंडळी JNPTचा रस्ता इतका सुंदर आहे ना की मी ओल्ड गोवा मार्गाने पुढे कनेक्ट होण्याचा विचार केलेला, पण हा रस्ता आहे ना मिस करवतच नाही. आणि इथून उरणला जाता तुम्ही उजवीकडे गेलात तर, आणि डावीकडे गेलात तर पुणा आणि आपल्या मुंबई गोवाला. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये हा रस्ता सांगून सांगून कॉमन झालेला आहे. तर हा रस्ता खालून जातो पळसफे फाट्यासाठी, मुंबई गोवा हायवे, अलिबाग वगैरे, आणि सरळ आपण निघून जातो खालापूर, लोणावळा, त्याच्यानंतर पुणे, सरळ रस्ता. तर आता रस्ता उतरूया, पेट्रोल भरूया, थोडासा नाश्ता वगैरे करूया. मंडळी जेव्हा तुम्ही या रस्त्याने येता ना तुम्हाला इथे मस्त असे गडकिल्ले पाहायला मिळतात. तर आपल्या बाजूला आहे इथे कलावंतींचा सुळका, त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला आहे प्रबळगड, आणि समोर आपल्याला दिसतोय तो इरशाळगड आहे. तर मस्त अशी सह्याद्रीची डोंगर रांग आपल्याला एका नजरेत पाहायला मिळते. आणि जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर टोल एक्सप्रेस हायवे जो आहे तिथून इथे बायपास म्हणजे आतमध्ये जायला रस्ता आहे, एंट्री गेट, इथून तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि आता आपण सरळ चाललो आहोत खोपोली, खालापूर. आणि जर मंडळी तुम्ही माझे गडकिल्ल्यांचे व्हिडिओसुद्धा नसतील बघितले ना थरारक असे, तर ते सुद्धा नक्की पहा. तुमचा भाऊ फक्त मोटो ब्लॉगिंग नाही करत, तर त्याला ट्रेकिंगची सुद्धा खूप आवड आहे. तर आता जसा जसा पावसाळासुद्धा जवळ येईल तर आपले पाय हे गडकिल्ल्यांकडे नंतर वॉटरफॉलकडे वाटचाल करणार आहेत. त्याच्यानंतर कॅम्पिंगचे सुद्धा बरेच असे इव्हेंट मी केलेले आहेत. ट्रेकिंगचे इव्हेंट आपण स्वतः करतो, ट्रेकिंग ऑर्गनाईज करतो. जर तुमच्यापैकी कोणाला ट्रेकिंगची आवड असेल तर नक्की कळवा. रुको जरा, सबर करो.
नाश्ता मिळेल मामा? नाश्ता मिळेल? तर सकाळचा नाश्ता आपण मिसळ पावने सुरुवात केली आहे. जोड्याने मिसळ पाव खातो. मस्त अशी भूक लागली. तर मस्त असा नाश्ता झाला आपला इकडे हॉटेल सिद्धिविनायक बाय. तर टेस्ट छान होती आणि नवीनच हॉटेल ओपन केलं आहे. कधी आलात या रोडला तर नक्की इथे नाश्ता जेवण वगैरे करा. तर मस्त पाऊण तासाचा आपला ब्रेक झाला आणि आपल्याला काही इतकी आज घाई नाही आहे. आपल्या राणी सरकार सोबत आहेत त्याच्यामुळे आरामात जायचं आहे. संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घरी पोचायचं आहे. आता 10:15 झालेत आणि आपण खालापूर रोडने जर पाली मार्गे आपण डायरेक्ट जो पालीचा रूट आहे जो माणगावच्या आधी म्हणजे कोलाडच्या पण आधी जो बाहेर पडतो ना, जर तिकडे बाहेर पडलो तर टोटल 90 किलोमीटर आहे आणि आपल्याला पावणे 2 तास दाखवत आहे. आणि जर आपण निजामपूर करत जर माणगावला बाहेर पडलो तर 97 to 98 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे 7 ते 8 किलोमीटरचा फरक आहे आणि ते इन रूट वाढू पण शकतात किलोमीटर्स. आणि संपूर्ण रस्ता कसा थोडासा असा वळणाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला जी स्पीड पाहिजे ती नाही मिळणार, पण आपण व्यवस्थित असं चांगल्या रूटने जाऊ. तर आता आपण घेऊया खालापूरला राईट आणि त्याच्यानंतर पालीचा रस्ता कंटिन्यू करूया. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे बघत असाल की हे मी जे कट्स मारलेत ते मोबाईल ऑपरेटरसाठी मारलेत. तर हे कट्स मारल्यामुळे मोबाईल असा मस्त ऑपरेट करायला मिळतो आणि जेव्हा नसेल हे करायचं तर याच्यामध्ये आतमध्ये पुन्हा मी बोट टाकतो. तर ही आहे माझी निंजा टेक्निक. ही भारताच्या बाहेर नाही गेली पाहिजे, नाहीतर 2-in-1 जे ग्लोव्ज आहेत त्याचं क्रेडिट कोणतरी दुसरं घेईल. ही आपली निंजा टेक्निक आहे. तर मंडळी आपल्याला आता खोपोली मार्गापासून खालापूरसाठी राईट घ्यायचा आहे पालीला कनेक्ट होण्यासाठी. तर हा रस्ता आहे तो आणि गुगल बाबा म्हणतोय की हा आहे स्टेट हायवे 114. नाही 104. गुगल बाबा 104 नॅशनल हायवे 104 आहे हा. डांबर रस्ता डांबर. तर खालापूर पोलीस ठाणे. शाळेचे मुलं सुटलेत 10:30 वाजतात. 10 वाजता सुटले असतील. टंगळ मंगळ करत 10:30 वाजवले या लोकांनी. जर तुम्हाला या खोपोली मार्गे जर टोल नाक्याला जो पुणे एक्सप्रेस हायवे त्याला जर जॉईंट व्हायचं असेल तर इथून लेफ्टला तुम्ही जाऊ शकता आणि आपल्याला थोडी वेडी वाकडी वळणं घेत पुढे दुसरा रस्ता कनेक्ट करायचा आहे. तर गुगल बाबाची जरा मदत घेऊनच तुम्हाला जावं लागणार आणि इथे चुकण्यासारखे बरेच 2-3 स्पॉट आहेत त्याच्यामुळे इथून येताना गुगल मॅप नक्की लावा आणि त्याच्या आधी रस्ता थोडा स्टडी करा की आपण कुठे चाललो आहे. आणि आपण 2 व्हीलरचा मॅप लावला की 4 व्हीलरचा मॅप लावला ते सुद्धा लक्ष टाकायचं. कारण कधी कधी घाईघाईमध्ये आपण मॅप टाकतो आणि 4 व्हीलरचा निघतो आणि आपण कुठेतरी भलतीकडे बाहेर निघतो. तर तो पूर्ण पुणे एक्सप्रेस हायवे आहे तो सरळ जातो. जर 4 व्हीलरचा मॅप टाकला असतात तर सरळ गेला असतात तिथून तिथे. म्हणजे इथे राईटला आहे इमॅजिका इथे पुढे. तर मस्त असं मोठं वॉटर पार्क आहे. मी तर अजून कधी गेलो नाही. बघूया कधी योग येतो आपल्या इमॅजिकाला जायचा. तर इथे वर्षाचे 12 महिने आणि 12 महिन्याचे 365 दिवस पब्लिक असतं इमॅजिकाला.
आणि रस्ता पाहू शकता, एक नंबर. हा सिमेंटचा आहे, पण थोडासा तो ओबडधोबडवाला आहे ना, तसा वाला आहे. स्टॅबिलिटी नाही आहे या रस्त्याला. पण या रस्त्याला कसं कोण नसतं, मस्त तुम्ही टाइम कॅचअप करू शकता. म्हणजे रस्ता बघा, रस्ता. म्हणून मी म्हणतो की इथून संध्याकाळी आहे ना थोडंसं अवघड आहे यायला, कारण हे वन अभयारण्यामध्ये सुद्धा येतो हा रस्ता, ते सुद्धा लक्षात ठेवा. तर मंडळी, या खालापूर रस्त्याने जात असताना पाली मार्गे तुम्हाला इथे डाव्या बाजूला दिसेल सुधागड, आणि समोर तुम्हाला पाली सिटीमध्ये दिसेल, म्हणजे पाली शहराच्या जवळ सरसगड आहे तिथे. तर पाली गणपतीपासून सरसगड 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, आणि सुधागडसुद्धा जवळच आहे, 25 ते 30 किलोमीटर. मस्त मच्छी वगैरेचा वास आहे, सुकाट वगैरे. मच्छीचा आहे ना, सुकाट, ते सुकाटाचा वास. तेवढं बरोबर ऐकलंच तू, सुकाटाचा वास होतोय. हे बघ, इथेच आहेत सगळे सुकाट वगैरे. मंडळी, आता तुम्हाला सरसगड मस्त असा दिसत असेल, आणि मगाशी सुधागड दाखवलं ना, तर सुधागडच्या बाजूला नाही, सुधागडच्या समोर तैल बैला सुद्धा आहे. अति कठीण सुळक्यांपैकी तो आहे तैल बैला. तर सुधागडलाच आपण जाऊन आलो आहे, सरसगड नाही झाला आणि तैल बैला पण नाही. आणि तुम्ही हा रस्ता बघू शकता. माझा मेन मोटिव्ह होता रस्ता एक्सप्लोर करणं, त्यामुळे आत्तापर्यंतचा ब्लॉग मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही जर या रस्त्याने येणार असाल तर या रस्त्याची कंडिशन बघून घ्या कशी काय आहे अजूनपर्यंत. आणि तुम्हाला इकडच्या मस्त मस्त अशा गड किल्ल्यांचं दर्शनसुद्धा होईल. आणि या रस्त्याला तुम्ही पावसाळ्यात नक्की या, एकदा तरी या. जितकेसुद्धा आपले सबस्क्रायबर मंडळी हा व्हिडिओ बघतायत ना, हा रस्ता तुम्ही पावसाळ्यात नक्की या, तुम्हाला पुन्हा पुन्हा या रस्त्याने यावंसं वाटेल. तर मंडळी, आता मी पालीच्या गणपतीच्या इथे आहोत, आपण बघू शकता. तर आता इथून आपण हा ब्लू जो मार्किंग आहे तो निजामपूर रोड आहे. जर आपण निजामपूर मार्गे गेलो तर टोटल किलोमीटर आपल्याला 49 किलोमीटर आणि 1 तास 8 मिनटं. आणि जर आपण पालीतून बाहेर पडलो नागोटण्याच्या इथे आणि कोलाड मार्गे जर गेलो तर 45 किलोमीटर आणि 56 मिनटं, म्हणजे 10 मिनटाचा फरक आणि 5 किलोमीटर एक्स्ट्रा आहे. तर आपण कोलाड मार्गे नको जाऊया, निजामपूर मार्गेच जाऊया आणि बघूया कसा काय रस्ता आहे तो. तर आता आपण पोचलो आहे पालीला, आणि आता आपल्याला इथून आतमधून जायचं आहे. आणि पालीच्या गणपतीचं आपण लांबून दर्शन घ्या, कारण आपल्याकडे मस्त 2 बॅगा वगैरे सगळे रायडिंग ॲसेसरीज हे काढून ठेवण्यातच 1-1.5 तास जाईल. त्यामुळे पालीच्या गणपतीचं लांबून दर्शन करूया. तर अष्टविनायक गणपतींपैकी एक पालीचा बल्लाळेश्वर, तर सगळ्यांनी दर्शन करून घ्या. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम गणपती बाप्पा मोरया. चला, तर गणपती बाप्पा माझ्या फॅमिलीचं आणि माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीला सगळ्यांना सुखी ठेव. आणि इथून मागून आलात ना तुम्ही तर मागे पार्किंगला जागा आहे, आणि मागच्या गेटने आज जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन करू शकता. मी या झाडाच्या इथेच गाडी लावली होती आणि इथून असं आतमध्ये गेलो होतो आणि मागून पटकन एंट्री मिळाली. तर हा रस्ता कोणाला माहिती असेल नसेल माहिती नाही,
तर पाळीच्या बल्लाळेश्वराला जायला हा मागचा रस्ता आहे. चला, गणपती बाप्पाचं दुरून का होईना छान असं दर्शन झालं आपलं. मंडळी 12:30 होतील आता आणि अर्धा तास ड्रोन शॉट घेण्यामध्ये गेला आणि तो ड्रोन शॉट कसा घेतलाय ना ते आता बघा. तर मंडळी, या रस्त्यामध्येच निजामपूरच्या 17-18 किलोमीटर अगोदर इथे लागते साजे नावाची आदिवासी वाडी आणि ही संपूर्ण आदिवासी वाडी आहे. पाहू शकता अजून एक कौलारू विटांची घरं आहेत. सुंदर. गावाचं नाव आहे साजे. साजे. आता काही घरं नवीन सुद्धा बनत आहेत. अशीच प्रगती होत राहो हीच प्रार्थना. आणि जर तुम्हाला कधी कोणाला मदत वगैरे करायची असेल तर हे असे आदिवासी पाडे निवडायचे. अनाथ आश्रम वगैरेंना मदत होतेच, तिकडे डोनेटर्स वगैरे असतात, परंतु हे जे आदिवासी पाडे आहेत त्यांपर्यंत बहुतेक मदत पोचत नाही. तर रस्ता बघू शकता किती सुंदर आहे आणि ड्राईव्ह करतोय सकाळपासून खूप छान वाटतंय. भले वेळ जास्त लागला. अजून मानगाव आहे 30-35 किलोमीटर, कारण ड्रोन शॉटमध्ये अर्धा तास गेला आपला, त्याच्याहून जास्त. आणि उन्हाच्या झळा मारायला लागल्यात आता. वाफा अशा जबरदस्त वाटतात. जबरदस्त असा वाफांचा मारा होतोय. जसंच हेल्मेट उघडलं ना फुल हॉट असं वाटतंय की कुठला तरी ब्लोअर गरम चालू केलाय, हीटर. तर हा बघू शकता कॉन्वेक्स मिरर आहे. तर आपला मित्र किरण पाष्टे याने जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर त्याला माहिती नव्हतं हा मिरर. तर हा मिरर बघू शकता. याच्यामध्ये आहे ना विजिबिलिटी एक्स्ट्रा दिसते आणि ही काच नसते, हे एक फ्लेक्झिबल मटेरियल असतं, ते काचेसारखं दिसतं. आणि किती सुंदर, म्हणजे तिकडची गाडी आहे, तिकडची गाडी, सगळ्या गाड्या दिसतात. आणि इथे सुद्धा एक लावलेला आहे. मंडळी, आता थोड्या वेळाने आपण मानगावला पोचू, एक 20-25 मिनिटांनी. परंतु रस्ता इतका सुंदर आहे ना, मला स्किप करवतच नाही आहे. सारखा कॅमेरा ऑन करतोय मी. आणि तुम्हाला एक सांगणं आहे, जर तुम्ही गणपतीतून गावी जात असाल कोकणामध्ये कुठेही, तर हा रस्ता नक्की अनुभवा. रात्री नका येऊ, फक्त दिवसा या रस्त्याने जा. आणि मी सुद्धा जाणार, कारण पावसाळ्यातलं या रस्त्याचं रूपच वेगळं असणार आहे. कारण आत्ताच इतकी हिरवळ आजूबाजूला दिसते, झाडं वगैरे, तर पावसात काय लाजवाब असणार आहे. आणि अजून तरी एक असा मोठा किंवा छोटा खड्डा दिसलाच नाही. जो पण काय रस्ता आहे ना, अतिशय सुंदर असा. असं वाटतं फक्त ब्रेड घेऊन याचा मक्खन लावलेलाच आहे. सुसाट. आणि मध्ये मध्ये लागणारे असे छोटी छोटी घरं, आदिवासी पाडे, खूप सुंदर. तर म्हणजे आपण आता निजामपूरमध्ये आहोत आणि हाच तो निजामपूरकडून मानगावला जातो रस्ता. ही आहे बाजारपेठ आणि इथेच मागे एक फाटा होता, निजामपूर फाटा, तिथून तुम्ही रायगडला जाऊ शकता. तर तिथून एक 25 किलोमीटरवर आहे रायगड किल्ला. आणि इथून 8 ते 10 किलोमीटरवर आहे मानगाव बस डेपो. तर एकंदरीत राईड कशी वाटली ही मानगावपर्यंत नक्की कमेंट करून सांगा. आणि मानगाव पोचल्यावर आपण ही स्टॉप करणार आहोत. नंतर पुढच्या भागामध्ये पुढचा रस्ता एक्सप्लोर करू. ॲक्च्युली तो आधीच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे, तरी काय नवीन पाहायला मिळालं ते बघूया पुढच्या रस्त्यात. किती जुनी घरं आहेत बघा ना.
यांना मस्त मेंटेन केलं तर काय वाटेल यार. हे पण किती जुनं घर आहे, 100 वर्षापेक्षा जुनं घर असेल. अशी घरं टिकवली पाहिजेत. आणि मागे विहीर सुद्धा आहे, नंतर झाडं आहेत, आंबा, नारळ. आता त्यांचं कोणी वंशज कोणी नसेल शिल्लक म्हणून ते तसंच राहिलं असेल, नाहीतर सगळे मुंबई शहरात वगैरे राहत असतील. पण आपली खूप इच्छा आहे अशा ठिकाणी राहायची. मस्त एक छोटासा धंदा टाकायचा, पोटापुरता कमवायचं आणि या निसर्गात 2 श्वास जास्त जगायचे. तर मंडळी 5 तासानंतर 5-5.5 तासानंतर आपण खोपोली, खालापूर, निजामपूर, माणगाव असा प्रवास कंप्लीट केला आहे. आणि टोटल घरापासून 185 किलोमीटर झालं आहे. आणि आपल्या समोरच आहे माणगावचा डेपो. आणि त्याच्याच आधी आपण ज्यूस प्यायला थांबले. तर इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि गणपतीला येणार असाल तर या मार्गाने नक्की या. तर याच्यानंतरचा प्रवास आता नॉर्मल आपल्या मुंबई गोवा महामार्गाने करू. आणि आता रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, तो आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितला आहे. तर छोटे छोटे शॉर्ट्स घेऊ आणि पोहोचू आपण आपल्या गावाला. तर चला इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.